विचार करा, ज्या पक्षावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप लावून त्याचे दोन तुकडे झाले, तोच पक्ष आज थेट भाजपच्या सर्वात मजबूत मुद्द्यांवर म्हणजेच राम मंदिरावर बोट ठेवून आंदोलन करतोय. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्ट मध्ये झालेल्या कथित अपहाराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आता थेट जनतेत जात आहेत. एकेकाळी हनुमान चालीसा पठण करण्यावरून उद्धव ठाकरे आणि नवनीत राणा यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. त्यावेळेस नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा वाचण्याच्या आव्हानावरून तत्कालीन ठाकरे सरकारने त्यांच्यावर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना तुरुंगात धाडले. आज तोच पक्ष स्वतःहून हनुमान चालीसा पठण करत रस्त्यावर उतरला आहे. मग हा केवळ एक निषेध आहे की 2029च्या अस्तित्वाच्या लढाईसाठीची मोर्चे बांधणी? नुकतंच मुंबईच्या दादरमध्ये काय घडलं तर उद्धव ठाकरे यांनी अचानक रामरक्षा आंदोलनाची हाक दिली. दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती झाली, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसाचं पठण झालं. हे आंदोलन अशा वेळी होतंय जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकताना दिसतीये. नुकतंच जून 2026 मध्ये ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाच्या 6 प्रमुख खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. एवढंच नाही तर आता राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की ठाकरे गटाचे आणखीन 14 आमदारही फुटण्याच्या तयारीत आहेत. एका बाजूला खासदार सोडून जात आहेत, आमदार फुटण्याची चर्चा आहे, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरून रामरक्षा आंदोलन करत आहेत. हा विरोधाभास समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की या पक्षाला फुटीचा इतका मोठा इतिहास का आहे. आपल्याला तर माहितीच आहे, शिवसेना आणि फूट हे समीकरण काही नवीन नाहीये. बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून या पक्षाने अनेक लहान मोठे धक्के पचवले आहेत. पक्ष का फुटतो तर कधी वैयक्तिक महत्वाकांक्षा, कधी अंतर्गत नेतृत्व संघर्ष, तर कधी वैचारिक मतभेदामुळे. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आजवर 5 वेळा शिवसेनेत मोठी फूट पडलीये. 1991 साली छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील पहिली मोठी फूट पडली. मंडल आयोगाच्या समर्थनावरून आणि अंतर्गत नेतृत्वाशी मतभेद झाल्याने भुजबळांनी आपल्या समर्थकांसह पक्ष सोडला. त्यानंतर दुसरी मोठी फूट 2005 ला नारायण राणे यांनी पाडली. यावेळी पक्ष चालवण्याच्या पद्धतीवर आणि उद्धव ठाकरेंच्या वाढत्या प्रभावावर जाहीर नाराजी व्यक्त करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर खुद्द बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांनीच 2005 साली शिवसेना सोडली. हा फक्त राजकीयच नाही तर शिवसेनेसाठी सर्वात मोठा भावनिक धक्का होता. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे हा नवीन पक्ष स्थापन केला. त्यानंतर 2022 साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील सर्वात मोठी फूट पाहायला मिळाली. शिवसेनेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बंडखोरी देखील समजली जाते. 40 आमदार आणि 12 खासदारांसह शिंदे बाहेर पडले. महाविकास आघाडी सरकार पडले आणि थेट पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हही त्यांच्याचकडे गेलं. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखीन एक खिंडार पाडत आणखीन 6 विद्यमान खासदारांनी एक्झिट मारली आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी जो बंड केला त्यामागे त्यांनी एक अत्यंत भावनिक आणि राजकीय कारण दिलं. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन बाळासाहेबांचे विचार आणि नैसर्गिक हिंदुत्व सोडलं. आमदारांना वाटत होतं काँग्रेस सोबत राहिल्याने त्यांचा मतदारसंघ त्यांच्या हातातून जाईल. हीच असुरक्षितता आणि सत्तेची समीकरणं 2022च्या महाविभाजनाला कारणीभूत ठरली. आता येऊया आजच्या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर. 6 खासदार गेले आणि आता 14 आमदार जाण्याची देखील चर्चा सुरू आहे. पण उद्धव ठाकरे शांत बसले नाहीयेत. हे रामरक्षा आंदोलन त्यांच्या पक्ष बांधणीचा आणि 2029च्या कमबॅकचा पहिला मास्टर स्ट्रोक समजला जात आहे. तो कसा ते समजून घेऊयात. विरोधकांनी त्यांच्यावर लावलेला हिंदुत्व विरोधी शिक्का पुसण्यासाठी त्यांनी थेट राम मंदिराचा मुद्दा हाती घेतलाय. आम्ही कट्टर हिंदू आहोत पण अंधभक्त नाही आणि चोरांना माफ करणार नाही, हा संदेश ते मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. तर दुसरीकडे मराठी माणूस आणि निष्ठावंत शिवसैनिक भावनिक आहेत. माझा पक्ष चोरला, माझे लोक पळवले, ही सहानुभूती अजूनही लोकांमध्ये आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ते या अस्वस्थतेला रस्त्यावर आणून सहानुभूतीचे रूपांतर वोट बँकेत करत असल्याचे देखील ऐकायला मिळतंय. तसेच कोर्टाच्या वाऱ्या आणि बैठका सोडून उद्धव ठाकरे आता थेट महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील राम आणि हनुमान मंदिरांमध्ये हे आंदोलन घेऊन जात आहेत, ज्याद्वारे ते ग्राउंड लेवलला नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी देखील उभी करू शकतात. तरीही शेवटी एक प्रश्न हा उरतोच, उद्धव ठाकरे 2029 मध्ये फिनिक्स पक्षासारखी झेप घेऊन कमबॅक करतील
की हा या पक्षाचा शेवट असेल. मित्रांनो, राजकारणात काहीच कायम नसतं. इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा नेत्यांनी पक्ष सोडला तेव्हा तेव्हा कार्यकर्त्यांनी नवीन नेते तयार केले. जर उद्धव ठाकरे या रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील सहानुभूती मतांमध्ये बदलू शकले आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांना सोबत घेऊन तळागाळात संघटना मजबूत करू शकले, तर 2029 मध्ये त्यांचा महाकमबॅक नक्कीच शक्य आहे. पण जर नेते आणि आमदार जाण्याचा हा सिलसिला असाच सुरू राहिला आणि संघटनात्मक बांधणी फक्त भाषणांपुरतीच मर्यादित राहिली, तर हा प्रवास अत्यंत खडतर असणारे हे नक्की आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.